वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला दमदाटी करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई करा. शहरातील पत्रकारांचे ठाणेदारांना निवेदन. शेगाव येथील पत्रकार समीर देशमुख यांना वृत्तांकन करताना शहरातील वाहतूक पोलीस खोडपे यांनी दमदाटी केल्यावरून शहरातील पत्रकारांना पोलीस स्टेशन गाठत 20 फेब्रुवारी रोजी ठाणेदारांना भेटून निवेदन दिले आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती दिनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक खोळंबल्यामुळे शेगावातील पत्रकार समीर देशमुख यांनी फोटो काढून पोलीस स्टेशन ग्रुपवर टाकले. त्यावरून वाहतूक पोलीस खोडपे यांनी पत्रकार देशमुख यांना बोलवून धमकीवजा दमदाटी केली व मी तुला बघून घेईल अशी धमकी दिली. त्यावरून शेगावातील पत्रकारांना संताप व्यक्त करीत पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार निमेश मेत्रे यांची भेट घेऊन खोडपे यांच्यावर कारवाईची मागणी केली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून घटनेने वृत्तांकन करण्याचे स्वातंत्र्य पत्रकारांना दिले आहे. खोडपे यांनी हेतुपुरस्सरपणे मनात राग ठेवून पत्रकार समीर देशमुख यांना अपमानास्पद बोलून धमकी देत दमदाटी केली. यावरून पत्रकाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ठाणेदार यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची हमी उपस्थित पत्रकारांना दिली. यावेळी फैन देशमुख, नाना पाटील, महेंद्र मिश्रा, दिनेश महाजन, नंदू कुलकर्णी, राजेश चौधरी, नितीन घरडे, देवानंद उमाळे, इस्माईल शेख, विवेक शेगावकर, अनिल उंबरकर, धनराज ससाणे, मंगेश ढोले, गजानन ददगाळ, विठ्ठल अवताडे, समीर शेख, संजय त्रिवेदी, अमर बोरसे आदींची यावेळी उपस्थिती होती. सनसनी न्यूज शेगाव.